सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे वर्क, पॉवर आणि एनर्जी या ज्या टर्म्स आहेत त्याचा डिटेलमध्ये आपण बघणार आहे. व्हॉट इज वर्क, व्हॉट इज पॉवर आणि व्हॉट इज एनर्जी. एनर्जीचे दोन टाईप्स आहेत ते आपण बघणार आहे. देर आर व्हेरियस टाईप्स बट आपण दोन मेन टाईप आहे त्याची इक्वेशन आपण इथे पाहणार आहे. सो फर्स्ट टर्म जे आहे दॅट इज वर्क. ओके, सो वर्क आपण कशाला म्हणतो मराठीमध्ये, लँग्वेजमध्ये जर इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेट वर्क म्हणजे काम. फिजिक्सच्या भाषेमध्ये वर्क ॲक्च्युली काय आहे, एनर्जी आहे, फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे वर्क आणि एनर्जीचं युनिट डायमेन्शन सगळं सेम असते. म्हणजे वर्क इथं काय असते, नथिंग बट एनर्जी. आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट आहे, त्याला एक पर्टिक्युलर डिस्टन्सपर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे. फॉर एक्झाम्पल ते डिस्टन्स किती आहे, एवढं आहे, एस मीटर आहे असं आपण म्हणूया. हे डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी आपण काय करू, ते रेस्टला असेल तर आपण त्याला फोर्स अप्लाय करावा लागेल, एफ एवढा अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय करावं लागेल. सो दॅट तो काय करेल की ते डिस्टन्स टी या टाईममध्ये ट्रॅव्हल करेल. सेकंड केसमध्ये, ओके, पहिली केस आहे त्याला F1 आणि दुसऱ्या केसमध्ये F2 म्हणूया. सेकंड केसमध्ये काय केलं आपण, सेम ऑब्जेक्ट आहे आणि डिस्टन्स पण सेम आहे ट्रॅव्हल करण्यासाठी, फोर्स मात्र डिफरंट अप्लाय केला. सो त्याचा टाईम डिफरंट असेल. सपोज F2 जास्त असेल F1पेक्षा तर टाईम T2 कसा असेल, कमी टाईममध्ये तो जाईल. फोर्स जेवढा जास्त, त्याची व्हेलॉसिटी जास्त असेल, कमी टाईममध्ये ते डिस्टन्स ट्रॅव्हल करेल एवढं डिस्टन्स. सो याचा मिनिंग काय आहे, या केसमध्ये जे वर्क झालेलं आहे ट्रॅव्हलिंग डिस्टन्स ते डिपेंड आहे कशावरती, फोर्सवरती डिपेंड आहे. जेवढा फोर्स जास्त तेवढं वर्क जास्त. ओके, सो नेक्स्ट आपण काय करूया, इवन दो ॲट सेम डिस्टन्स फोर्स जास्त असल्यामुळे वर्क जास्त होतं. नेक्स्ट केसमध्ये काय करूया की हाच ऑब्जेक्टला जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करायला लागला सपोज, आणि फोर्स सेम ठेवला. ओके, डिस्टन्स मात्र या केसमधला कसं आहे, जास्त आहे. सो त्या केसमध्ये पण वर्क जास्त होणार आहे. सो वर्क इज प्रपोर्शनल टू ऑल्सो डिस्टन्स एस. सो कंबायनिंग दिस टू रिलेशन्स काय म्हणू शकतो आपण, वर्क आहे विच इज प्रपोर्शनल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा जर प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट काढून टाकला तर काय करायला लागतं आपल्याला, कॉन्स्टंट मल्टिप्लाय करायला लागतं. त्या कॉन्स्टंट किती व्हॅल्यू इथं आहे, 1 आहे. ते आपण ग्राफिकली प्रूव्ह करू शकतो. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता या केसमध्ये आपण काय म्हटलं की डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन इज सेम ॲज द फोर्स, डायरेक्शन ऑफ फोर्स. पण ईच टाइम असं असू शकत नाही. फॉर एक्झाम्पल काय करू, एक बॉक्स घेतला आपण आणि त्याला एक स्ट्रिंग बांधली, दोरी बांधली आणि त्याला ओढलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही याच्या साईडने लहानपणी खेळला पण असेल, एखादा बॉक्स छोटा घेतला त्याला दोरी बांधून तुम्ही गाडी खेळला असाल. सपोज फोर्स तुम्ही काय करता, वरच्या साईडला उभे असेल तर फोर्स असा स्ट्रिंगच्या डायरेक्शनला लागतो आणि डिस्प्लेसमेंट मात्र आहे ती हॉरिझॉन्टल सरफेसवरती होते. सो तो हॉरिझॉन्टल सरफेस आणि याच्यामध्ये काय आहे, अँगल थीटा आहे. तर आपल्याला काय करायला, रिझोल्युशन करावं लागेल फोर्सचं. सपोज थीटा असेल तर याला म्हणतो आपण एफ कॉस थीटा, एक्स अलॉंग वाय अलॉंग एफ साईन थीटा. याला काय म्हणतो, वेक्टर रिझोल्युशन. सो असं लिहा एफ कॉस थीटा आणि अप्पर डायरेक्शनला एफ साईन थीटा. ओके, सो एफ साईन थीटा कसा आहे, कॉन्ट्रीब्यूट करत नाही मोशनसाठी. एफ कॉस थीटा आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की हॉरिझॉन्टल डायरेक्शनला मोशन होणार आहे. सो या केसमधला जो वर्कचा फॉर्म्युला आहे तो आपण कसा लिहू शकतो, वर्क इज इक्वल टू एफ कॉस थीटा इंटू डिस्प्लेसमेंट एस. सो this is the work in case of there is oblique force direction असेल तर. ओके, सो आपण काय करू शकतो, हे जे दोन फॉर्म्युले आहेत त्याच्यावरून काय करू शकतो, युनिट अँड डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो. ट्रिग्नोमेट्रिक कॉस थीटा त्याला काहीच युनिट नाही आहे. सो फोर्स युनिट आहे न्यूटन अँड देन डिस्टन्स युनिट आहे मीटर. सो याचं युनिट झालं न्यूटन मीटर किंवा न्यूटन मीटरला जूल असंही म्हटलं जातात. आणि हे जूल हे एनर्जीचं सुद्धा युनिट आहे. एनर्जी इज ऑल्सो मेजर्ड इन जूल आणि सीजीएस युनिट आहे अर्ग. ओके, एस आय किंवा MKS युनिट जूल आहे याचं. सो दिस इज ऑल अबाउट वर्क. सो नेक्स्ट जो पॅरामीटर आहे तो आपण बघणार आहे दॅट इज पॉवर P. पॉवर कशी डिफाईन केली जाते, पॉवर कॅन बी डिफाईन ॲज रेट ऑफ doing work. ओके, रेट ऑफ डुईंग वर्क इज नथिंग बट पॉवर. सो पॉवर फॉर्म्युल्याच्या भाषेमध्ये लिहायचं असेल तर रेट म्हटलं की डिवाइड बाय टाइम येणारच आहे. सो वर्क डन डिवायडेड बाय टाइम. सो पॉवर इक्वल टू वर्क डन डिवाइड बाय टाइम टेकन टू कम्प्लीट दिस वर्क. सो पॉवर P ने डिनोट केली तर वर्क डन W आणि टाइम टेकन T येणार. सो पॉवर इज इक्वल टू
W/T. आता जे याचं आपल्याला युनिट लिहायचं म्हटलं तर न्यूटन मीटर आहे, वर्कचं याचं सेकंद आहे. सो न्यूटन मीटर पर सेकंद, आणि न्यूटन मीटरला आपण काय म्हणतो जूल. ओके, किंवा जूल पर सेकंदला वॅट असंही म्हटलं जातं. सो पॉवर इज मेजर्ड इन वॅट. सो नेक्स्ट पार्ट आहे एनर्जी. ओके, एनर्जी व्हॅरियस फॉर्म अँड एनर्जी कॅन बी डिफाइंड ॲज कपॅसिटी टू डू वर्क. ओके, वर्क करण्याची जी कपॅसिटी आहे दॅट इज डिफाइंड ॲज एनर्जी. ओके, देर इज व्हॅरियस फॉर्म ऑफ एनर्जी. तुम्ही एनर्जी कॉन्झर्वेशनचा लॉ पण शिकलेला आहात. एनर्जी कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म. ओके, त्याचे टाइप्स कोणते आहेत? मेकॅनिकल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, देन हीट एनर्जी, देन लाईट एनर्जी, देन इलेक्ट्रिक एनर्जी, देन साऊंड एनर्जी. ओके, असे व्हॅरियस टाइप्स आहेत एनर्जीचे. सो देन मॅग्नेटिक एनर्जी आणि देन न्यूक्लिअर एनर्जी. ओके, हे जे व्हॅरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी आहेत ते काय होतात? एकमेकावर ट्रान्सफरेबल आहेत. एकातून दुसऱ्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर करता येते अकॉर्डिंग टू द एनर्जी कॉन्झर्वेशन लॉ. एनर्जी कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म. सो आपण काय म्हणणार आहे आता त्याचं आपण जे व्हॅरियस फॉर्म्स आहेत त्यामधली पोटॅन्शियल आणि कायनेटिक एनर्जी बघणार आहे. ओके, सो हे टाइप्स ऑफ एनर्जी आहेत. सो फर्स्ट आपण बघणार आहे पोटॅन्शियल एनर्जी. पोटॅन्शियल एनर्जी. पोटॅन्शियल एनर्जी कशाला म्हणतो आपण? एखाद्या ऑब्जेक्टवरती हाईटवरती ठेवल्यामुळं त्याला जी एनर्जी मिळते दॅट इज कॉल्ड एज पोटॅन्शियल एनर्जी. फॉर एक्झाम्पल, एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास m आहे, सो त्याचं वेट होईल mg आणि हाईट h वरती आहे. सो पोटॅन्शियल एनर्जी कशी डिफाईन केली जाते? पोटॅन्शियल एनर्जी Pe इज इक्वल टू वेट इंटू हाईट. वेट इंटू हाईट. वेट किती आहे? m इंटू g. टू हाईट किती आहे? h. सो mgh. पोटॅन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. सो याचं युनिट काय असणार आहे? सिमिलर टू द वर्क जूल. ओके, सो किंवा काय म्हणतो आपण? न्यूटन मीटर. सेम ॲज अ वर्क डन. ओके, दिस इज द फर्स्ट पार्ट पोटॅन्शियल एनर्जी. सेकंड टाइप आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी KE. ओके, सो कायनेटिक एनर्जी एक्वायर्ड. कायनेटिक एनर्जी कशामुळे म्हणतो आपण? एनर्जी एक्वायर्ड बाय द ऑब्जेक्ट बाय इट्स व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीमुळे त्याला जी एनर्जी देते त्याला म्हणतो कायनेटिक एनर्जी. फॉर एखादा एक्झाम्पल, एक ऑब्जेक्ट आहे ज्याच्यावरती आपण काय केलं की फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल की तो इनिशियली झिरो, व्हेलॉसिटी त्याची झिरो होती. फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होणार आहे की त्याची व्हेलॉसिटी वाढणार आहे आणि तो काय करेल की काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल आणि आफ्टर टाइम टी, आफ्टर ट्रॅव्हलिंग डिस्टन्स एस, त्याची जर व्हेलॉसिटी आपण मेजर केली आफ्टर टाइम टी, तर ती व्हेलॉसिटी किती असणार आहे? दॅट व्हेलॉसिटी असणार आहे त्याची v. ओके, सो याची व्हेलॉसिटी आपण म्हणूया की व्हेलॉसिटी आहे v. कारण फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याला व्हेलॉसिटी 0 पासून स्टार्ट झाली आणि v पर्यंत वाढली. ओके, सो because of this velocity he has one kind of energy that is known as a kinetic energy. ती कायनेटिक एनर्जी कशी फाइंड आउट करू शकतो आपण? हे जे डिस्प्लेसमेंट एस झाले टोटल, त्यापैकी स्मॉल डिस्प्लेसमेंट. आता आपण इथं मॅथमॅटिकल कन्सेप्ट इंटिग्रेशनचा यूज करणार आहे. तुम्हाला मॅथ्समध्ये झालं असेल. स्मॉल डिस्प्लेसमेंट ds यूज करणार आहे. सो ds एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी फोर्स F अप्लाय केला आपण. सो वर्क डन, आपण स्मॉल वर्क डन dw इज इक्वल टू applied force into displacement ds. That is very small work to when object travel a distance of ds. फक्त ds डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी वर्क. सो कायनेटिक एनर्जी काय आहे? एक प्रकारचं वर्क डनच आहे. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन इन व्हेलॉसिटी. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dw इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f ds.
ओके. सो एफ काय आहे, एफ आहे फोर्स. फोर्समुळे काय होणार आहे की ही जी बॉडी आहे ती ॲक्सेलरेट होणार आहे, ज्याचं मास एम आहे, ॲक्सेलरेशन ए आहे. सो इंटिग्रेशन तुम्ही लिहाल की एफ इक्वल टू एम इंटू ए इंटू डी एस, एम इंटू ए इंटू डी एस. ओके. त्यापैकी जी ॲक्सेलरेशनची टर्म आहे, ओके, ॲक्सेलरेशन तुम्ही कसं लिहिता, ॲक्सेलरेशन इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी दॅट इज डी व्ही बाय डी टी. सो आता आपण काय करणार आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर एम जो कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर येईल, ए इज इक्वल टू डी व्ही बाय डी टी लिहिलं आणि पुढं आहे डी एस. त्यापैकी डी व्ही आणि डी व्ही बाय डी टी आहे, त्यापैकी डी एस बाय डी टी आपण सेपरेट करणार आहोत. डी व्ही ॲज इट इज लिहिलं, डी टी आहे ते डी एसच्या डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं. सो डी एस बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट अ वेलॉसिटी व्ही. सो अगेन हे इंटिग्रेशन लिहिलं एम इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही. ओके. डी एस बाय टीचं व्ही डी व्ही लिहिलं. आता याचं लिमिट लिहायचं मला, इंटिग्रेशनचं लिमिट. सो वेलॉसिटी डी व्ही आहे, सो वेलॉसिटी 0 स्टार्ट झाली आणि व्ही पर्यंत वाढली. सो 0 to व्ही. ओके. दिस आर द लिमिट ऑफ इंटिग्रेशन. सो नेक्स्ट मास ॲज इट इज व्हीचं इंटिग्रेशन व्ही बाय 2 आणि लिमिट आहे 0 to व्ही. ओके. सो व्हॅल्यू पुट केले लिमिटच्या, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट 0 पुट केलं, 0/2. सो हे येणार आहे 0/2 0 होऊन जाईल, एम व्ही स्क्वेअर बाय 2 येऊन जाईल माझं. सो दिस इज अ कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². ओके. सो दिस इज द इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. ओके. एनर्जी possessed बाय ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स वेलॉसिटी known as a kinetic energy. So unit is similar to the previous joule किंवा न्यूटन, न्यूटन पर न्यूटन मीटर. सो नेक्स्ट आपण काय बघणार आहे, सो that is a work energy principle. ओके. व्हॉट इज वर्क एनर्जी प्रिन्सिपल. एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावरती त्याची इनिशियल वेलॉसिटी काय आहे, इनिशियल वेलॉसिटी आहे v1. त्याच्यावरती अप्लाइड फोर्समुळे काय झालं की याची वेलॉसिटी आफ्टर टाइम वाढली, ती झाली v2. ओके. अप्लाइड फोर्समुळे हा जो मास ज्याचा एम आहे त्याची वेलॉसिटी वाढत गेली आणि डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे, एस आहे. सो वर्क एनर्जी प्रिन्सिपल काय म्हणतं की वर्क डन ह्या केसमध्ये जे झालेलं आहे दॅट इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी. सो आपण असं लिहू शकतो वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी किंवा फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. सो फायनल कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, फायनल वेलोसिटी आहे v2. सो m1/2 mv2² मायनस इनिशियल काय असणार आहे 1/2 mv1². ओके. सो दिस इज यातनं कॉमन काय निघेल 1/2 m दॅट इज v2² मायनस v1² ब्रॅकेटमध्ये येऊन जाईल. सो दिस इज अ वर्क एनर्जी प्रिन्सिपल दॅट इज वर्क डन इन दिस प्रोसेस इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. सो नेक्स्ट आपण बघणार आहे हा आर्टिकल दॅट इज अ प्रोजेक्टाइल मोशन. प्रोजेक्टाइल मोशन. ओके. प्रोजेक्टाइलचा मिनिंग काय, प्रोजेक्टाइल मोशनचा कोणताही एक ऑब्जेक्ट जर तुम्ही थ्रो केला तर तो कसा मूव्ह होणार आहे, प्रोजेक्ट कर्व पाथनं मूव्ह होईल. थ्रो केल्यानंतर एखादा स्टोन तुम्ही हवेमध्ये थ्रो केला तर तो काय होईल, किंवा एखादा बॅट्समननं बॉल हिट केला तर तो काय होतो, एक असं कर्व पाथमध्ये मूव्ह होतो. दॅट कर्व पाथ इज नोन ॲज अ प्रोजेक्टाइल, ट्रॅक ऑफ द प्रोजेक्टाइल. ओके. अशा प्रकारे मूव्ह होतो. किंवा बॅट्समननं 6 मारला तर तो बॅट्समनपासून ग्राउंडच्या बाहेरपर्यंत त्याचा पाथ आहे, त्याला आपण काय म्हणतो, रेंज ऑफ प्रोजेक्टाइल. ओके. सो मोशन अंडर टोटली अंडर ही जी मोशन आहे ती ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या अंडर आहे आणि या पाथनं जी मॅक्झिमम हाईट कव्हर केलेली आहे दॅट इज नोन ॲज अ हाईट h. आपण याचं काय करणार आहे, एक्स आणि वाय ॲक्सिस स्टडीसाठी डिफाईन करणार आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. सो इनिशियली प्रोजेक्टाइल जो थ्रो केला होता त्याची जी हा जो ओरिजिन आहे इथून थ्रो केला होता आपण. ओके. सो तो काय होईल की इथून थ्रो केल्यानंतर
तो असा पाथ कव्हर करेल आणि त्याची व्हेलॉसिटी असणार आहे इनिशियल व्हेलॉसिटी व्ही, विच इज मेकिंग अँगल थीटा विथ द हॉरिझॉन्टल सोबत अँगल केला किती आहे, थीटा आहे. ओके. ज्यावेळी प्रोजेक्टाईल थ्रो केला तर तो काय करेल, पाथ ट्रॅव्हल करेल आणि एका पॉईंटला तो काय होईल, ग्राउंड बरोबर हिट होईल. आता आपण काय करणार आहे, याचं डिफरन्शिएट करणार आहे वेक्टर रिझोल्यूशन व्ही कॉस थीटा आणि व्ही साइन थीटा वेक्टरचा अलॉंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस रिस्पेक्टिवली. सो व्ही कॉस थीटा आणि व्ही साइन थीटा, व्ही कॉस थीटा अलॉंग द हॉरिझॉन्टल, व्ही साइन थीटा परपेंडिक्युलर टू हॉरिझॉन्टल. सो प्रोजेक्टाईलची मोशन असणार आहे ती वाय अलॉंग अप साईड अँड अगेन डाऊन साईड असणार आहे. आणि टोटल टाइम टेकन टू कंप्लीट दिस जर्नी काय आहे, टाइम ऑफ फ्लाईट म्हणतात त्याला. आणि आरला काय म्हटलं जातं, रेंज ऑफ फ्लाईट किंवा रेंज नुसतं म्हटलं जातं. आणि टीला म्हटलं जातं टाइम ऑफ फ्लाईट. दॅट इज टाइम टेकन टू कंप्लीट दिस जर्नी, टाइम ऑफ फ्लाईट. ओके. आणि एच काय आहे, हाईट ऑफ प्रोजेक्टाईल पाथ किंवा मॅक्झिमम हाईट. आता हे तिन्ही फॅक्टर आपल्या इथे डेरिव्हेशननं फाइंड आउट करायचे आहेत. ओके. सो ही मॅक्झिमम हाईट अलॉंग वाय ॲक्सिस आहे. आपण काय करणार आहे की जो इक्वेशन ऑफ मोशन रेक्टिलिनियरसाठी शिकलं आहे तेच अप्लाय करणार आहे. दॅट इज फर्स्ट लॉ व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. तर या केसमध्ये त्याची काय असणार आहे, दिस इज ओरिजिन व्ही साइन थीटा जी वेलोसिटी आहे अलॉंग वाय ॲक्सिस. आणि इथं एखादा ऑब्जेक्ट वर थ्रो केलं तर काय होतं की सुरुवातीला वेलोसिटी जास्त असते, वरती गेल्यानंतर ते कमी कमी होत जाते, ते जाऊन ती काय होणार आहे, झिरो होणार आहे. आणि परत काय होणार आहे की प्रोजेक्टाईल बॅक येणार आहे आणि परत मॅक्झिमम वेलोसिटी अचीव्ह करेल ॲट द टाइम ऑफ हिटिंग द ग्राउंड. ओके. सो प्रोजेक्टाईल जेव्हा इथं असणार आहे त्याचं काय करू आपण, वेक्टर रिझोल्यूशन तो पॉईंट इथं असणार आहे, वाय ॲक्सिसवर इथं असणार आहे. जेव्हा तो इथं असेल तर प्रोजेक्शन त्याचं इच एक्स आणि वाय ॲक्सिसवर पहा. आफ्टर ट्रॅव्हलिंग अ मॅक्झिमम हाईट, तो काय प्रोजेक्टाईल जसा पुढं जाईल तसं एक्स ॲक्सिसवर वरती पुढं जाईल, पण वाय ॲक्सिसवर तो काय येईल की त्याचं प्रोजेक्शन खाली येईल. जेव्हा तो ग्राउंडला हिटला अगेन वाय ॲक्सिसचं प्रोजेक्शन ओरिजिनला भेटेल. ओके. सो आपल्याला काय करायचे, अलॉंग वाय ॲक्सिस आणि अलॉंग एक्स ॲक्सिस असे इक्वेशन अप्लाय करायचं आहे आणि व्हॅरियस फॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. सो आता आपण काय करणार आहे, अलॉंग वाय ॲक्सिस हा जो फर्स्ट लॉ आहे तो अलॉंग वाय ॲक्सिस अप्लाय करणार आहे, अलॉंग वाय ॲक्सिस. सो फर्स्ट आपण काय करू, इनिशियल वेलॉसिटी देन फायनल वेलॉसिटी आणि जे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे तो किती आहे, एच असणार आहे या केसमध्ये. आणि ॲक्सेलरेशन आहे ते असणार आहे जी. ओके. अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी आहे, सो काय असणार आहे ते मायनस असेल. ओके. आणि अलॉंग द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनला ते वरती चाललं आहे, सो काय असणार आहे, दॅट इज अ मायनस. ओके. आणि हे काय करेल, वरती गेल्यानंतर हाफ टाइम कव्हर करेल, सो T/2. ओके. ज्यावेळी प्रोजेक्टाईल पूर्ण इथपर्यंत जाईल वरती त्यावेळी काय होणार आहे, प्रोजेक्टाईल हाफ जर्नी कंप्लीट करणार आहे देन रिव्हर्स बॅक. सो आपण काय म्हणणार आहे की टाइम टेकन इज T/2. सो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी असल्यामुळे जीची व्हॅल्यू -g. ओके. हो, इथं एक मायनर मिस्टेक काय झालेली बघा, इनिशियल आणि फायनल वेलॉसिटी जी आपण घेतलेली आहे तिथं मिस्टेक झालेली आहे लिटल बिट. इनिशियल वेलॉसिटी असणार आहे व्ही साइन थीटा आणि फायनल वेलॉसिटी 0 असणार आहे. ओके. सो इथं आपली मिस्टेक झालेली आहे, इनिशियल इथून थ्रो केला आपण व्ही साइन थीटानं. सो आपली इनिशियल वेलॉसिटी असणार आहे व्ही साइन थीटा आणि फायनल वेलॉसिटी किती असणार आहे, फायनल वेलॉसिटी इज 0. वरती गेल्यानंतर ते 0 होऊन जाणार आहे. सो त्यानुसार आपण काय करणार, इक्वेशन लिहिणार आहे, फायनल वेलॉसिटी इज 0, इनिशियल व्ही साइन थीटा मायनस जी T/2. देन टी मला फाइंड आउट करायचं आहे, सगळ्या निगेटिव्ह फॅक्टर एका साईडला घेतला, जी T/2 इज इक्वल टू व्ही साइन थीटा. देन जी आणि 2 आहे ते या साईडला घेतलं, 2 न मल्टिप्लाय होईल, जी डिनॉमिनेटरला जाईल. सो टी इज इक्वल टू 2v sin theta divided by g. So this is the time taken to complete the journey. याला टाइम ऑफ फ्लाईट असंही म्हटलं जातं. सो कंप्लीट पाथ ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला टाइम दॅट इज टी. देन नेक्स्ट आपल्याला काय करायचे, रेंज फाइंड आउट करायची, दॅट इज आर. ओके. रेंज कशी फाइंड आउट करणार आपण, रेंज इज इक्वल टू टाइम टेकन, जो टाइम आता आपण फाइंड आउट केला, आणि व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस. सो टाइम आपल्याला माहिती आहे आणि वेलोसिटी किती आहे, व्ही कॉस थीटा. व्हेरी सिंपल. सो टाइमची व्हॅल्यू आहे 2v sin थीटा बाय जी आणि वेलोसिटी आहे v कॉस थीटा. ओके. आता इथं v 2 वेळा आलेला आहे, सो काय होईल, व्हीचा स्क्वेअर होऊन जाईल. सो व्ही स्क्वेअर. आता हे 2 sin थीटा कॉस थीटा मी एका साईडला लिहितो डिवायडेड बाय जी. हे 2 sin थीटा कॉस थीटा काय आहे,
साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. ओके, सो मी हे एकत्र केलं आणि लिहिलं आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर आणि यासाठी लिहिलं साइन 2 थिटा आणि काय आहे डिवायडेड बाय जी. सो दिस इज अ रेंज ऑफ प्रोजेक्टाईल. हे आपल्याला मिळाली रेंज. तर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, हाईट फाइंड आउट करायचं आहे. सो हाईट फाइंड आउट करण्यासाठी अलॉंग आपण इक्वेशन अलॉंग वाय ॲक्सिस अप्लाय करणार आहे. ओके, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस हे अप्लाय करणार आहे. सो इथं काय आहे, अलॉंग वाय ॲक्सिस हे एस म्हणजे काय असणार आहे, एस म्हणजे हाईट असणार आहे. सो फायनल वेलोसिटी आहे 0, इनिशियल वेलोसिटी आहे व्ही स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा मायनस 2g. एस म्हणजे काय असणार आहे इथं एच डिस्टन्स आहे म्हणजेच मॅक्झिमम हाईट. इथं हे निगेटिव्ह पार्ट एका साईडला घेतला तो पॉझिटिव्ह होऊन जाईल 2gh इज इक्वल टू व्ही स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. ओके, आता मला इथे एच पाहिजे, मी 2g या साईडला घेतला, एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2g. ओके, दिस इज द हाईट अटेंड बाय मॅक्झिमम हाईट अटेंड बाय प्रोजेक्टाईल. ओके, सो नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे की रेंज मॅक्झिमम कधी असेल हे फाइंड आउट करायचे. ॲट विच अँगल रेंज इज मॅक्झिमम. ओके, मॅक्झिमम असण्यासाठी काय असणार पाहिजे, हे जे फॅक्टर आहे तो मॅक्झिमम असला पाहिजे. सो व्ही स्क्वेअर बाय जी हा कॉन्स्टंट आहे म्हणजे साइन 2 थिटा मॅक्झिमम असला पाहिजे. साइन 2 थिटा मॅक्झिमम म्हणजे किती असतो 1 असतो. साइनची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 1. सो साइन 1 येण्यासाठी 2 थिटाच्या ऐवजी किती आपण पुट करणार, साइन 91 असते. ओके, सो 2 थिटा किती पुट केल्या 1 येतं, 2 थिटा इक्वल टू 90 पुट केल्या 90 डिग्री. ओके, म्हणजे थिटा किती येणार आहे आपला, थिटा इज इक्वल टू येईल आपला 45. याचा मिनिंग काय झाला की 45 डिग्रीला जेव्हा ही प्रोजेक्टाईल हिट करू आपण 45 डिग्रीनं, तेव्हा तो काय करेल मॅक्झिमम रेंज कव्हर करेल. सो दिस इज अबाउट द प्रोजेक्टाईल मोशन. यामध्ये आपण काय पाहिलं, व्हेलॉसिटी, हाईट, देन मॅक्झिमम रेंज. ओके.